जीर्ण वस्त्र सांडिजे, मग नूतन वेढिजे, तैसे देहांतरे स्वीकारिजे चैतन्यनाथे। हा अनादि नित्य सिद्धू, निरुपाधी विसिद्धू, म्हणून शास्त्रादिकी छेदू न घडी येया। जैसे जीर्ण वस्त्र सांडिजे, मग नूतन वेढिजे, तैसे देहांतरे स्वीकारिजे, देहांतराते स्वीकारिजे चैतन्यनाथे। महाविष्णू माऊली ज्ञानोबाराय ज्ञानेश्वरीच्या दुसऱ्या अध्यायामध्ये 22व्या आणि 23व्या श्लोकामध्ये आपल्याला काय सांगतात तर जीव जग पाहतो, तो जीव आणि जग पाहत असताना जीवाला देह लागतो जग पाहाला, तर देह सुद्धा जगातलाच असतो आणि जग सुद्धा असतं। जगातला देह घेऊन जीव जग पाहत असतो आणि जग पाहत असताना जगात जन्म पाहतो शरीराचा आणि शरीराच्या मार्फत होणारे कर्म पाहतो आणि त्या कर्मानं होणारे सुख दुःख पाहतो आणि त्या सुखाच्या वासना आणि दुःखाचे निवृत्तीची इच्छा अशी करीत असतो जीव। हे स्वाभाविक आहे। मग जीव हा चैतन्य आहे आणि जीवाला मिळालेलं जे शरीर आहे ते जड आहे, त्याला न जाणणार आहे, जड आहे आणि दिसणारं जे जग आहे ते बी जड आहे आणि देहाच्या मार्फत प्राण कर्मेंद्रिय घेऊन होणारं कर्म आहे ते बी जड आहे आणि त्या कर्मानं मिळालेल्या भोगातून होणारं सुख किंवा दुःख ते सुद्धा जड आहे। पण त्यांनी सुख निवडलं, सुख प्राप्त व्हावं आणि दुःख नसावं अशी साहजिकच अनुकूलतेच्या भोगाची इच्छा आणि प्रतिकूलतेचे जे भोग आहेत त्याची अनिच्छा किंवा त्याचा परित्याग व्हावा, ते नसावं अशी स्वाभाविक इच्छा होत असते ती चैतन्याला। मग चैतन्याला ज्या सर्व इच्छा होत असतात तर त्या देह आणि देह संबंधी पसाऱ्याच्याच असतात आणि चैतन्य रूप जो जीव आहे तो देहाचा नसतो, देह संबंधी पसाऱ्याचा नसतो, तो असतो देवाचा व देवाचा। पण मी देवाचा आहे हे त्याला भान नसते, म्हणूनच त्याला जीव म्हणते। ज्या दिवशी त्याला मी देवाचा आहे असं भान होतंय त्या दिवशी तो जीव भक्त असतो आणि हे जोवर कळत नाही तोपर्यंत तो अभक्त जीव असतो आणि अभक्तीमध्ये तो विषयी असतो किंवा पामर असतो। जर तो पापाचरणात असला तर पामर असतो आणि पाप टाळीत असला, शास्त्राचे नियम पाळीत असला तर तो विषयी असतो आणि संसाराचा ह्या त्याला कंटाळा आला असला तर तो मुमुक्षु असतो आणि देवाशी प्रेम करीत असला, देवाशी नातं जोडीत असला तर तो भक्त असतो आणि संतांच्या संगतीत देवाचं स्वरूप कळून घेऊन देवाशी एकरूपतेचा निश्चय केलेला असला तर तो मग सिद्ध महात्मा ज्ञानी जीव असतो, त्याला जीवनमुक्त म्हणते। मग हे जीवाचे सर्व प्रकार आहेत, जीवनमुक्त तरी जीव, भक्त तरी जीव, साधक मुमुक्षु तरी जीव, संसाराचं सुख मानून शास्त्राप्रमाणे कर्म करणारा विषय जरी असला तरी जीव आणि आवासावा सर्व विषय भोगून पाप करीत असला
अनाचार करीत असला तरी त्याला म्हणते पामर जीव, जीवच आहे. म्हणून ही जीवाचीच प्रकार आहेत. आणि इतर देहाला गेला असला इतरचे कर्मफळ भोगायसाठी पशु पक्ष्याच्या, तरी बी जीवच. मग हा जीव चैतन्य आहे, पण त्याला आपण चैतन्य आहोत असं कळालं नाही. आपण चैतन्य आहोत अशी त्याची समजूत नाही. आपण जड देह आहोत अशी त्याची समजूत असते. आणि त्या समजुतीनं त्याचा सर्व अनादी काळापासून व्यवहार चाललेला आहे. जन्माचा, मरणाचा, जन्म मरणाच्या मधात असलेला सर्व निर्वाहाचा, पोटा पाण्याचा जो व्यवसाय आहे त्याचा चाललेला हा अनादी काळापासून चाललेला आहे. म्हणून हा अनादी नित्य सिद्ध आहे, पण बद्ध आहे. का बद्ध आहे? तर त्याला हे कळालं नाही म्हणून बद्ध आहे. म्हणून ज्ञानोबरायासारखी महात्मे अवतीर्ण झाली. व्यास महाराजासारखे, शंकराचार्यासारखे, नाथ महाराज सारखे, नामदेव महाराज सारखे, तुकाराम महाराज सारखे, रंगनाथ गुरुजी सारखे, बापूराव महाराज, बाबाराव महाराज, केशव महाराज, पण अजून किती महात्मे आहेत. अशी महात्मे निर्माण झाली. आणि ह्या महात्म्यानं आपल्याला सांगितलं समजून की जीव मरत नसतो. जीव न देखे मरण, धरी नवी सांडी जीर्ण, संचित प्रमाण भोग शुभा शुभाचे. तुकाराम महाराजांनी सांगितलं आपल्याला गाच्यात की जीव मरत नसतो, देह पडत असतो. त्याला जीव मेला आपण म्हणत असतो. त्याला जीव मारलं ना तर तो जीव मेला. जिता जीव आहे, मेला जीव असं जे म्हणतो आपण, किंवा गेला जीव, तर ते देह पडत असतो. आणि देहाच्या पाडण्याचा आरोप आपण जीवावर घालत असतो. जीव मरत नसतो. जसं घर पडत नसतंय, भिंती पडतात, त्याला आपण काय म्हणतो? घर पडलं. तुम्हाला घर कशाला म्हणतात माहित आहे का? भिंतीला घर म्हणत असतात का? भिंती कुठं असतात? घराच्या भोवतालून असतात का घरात असतात? भोवतालून. आणि मग घर कशाला म्हणते? भिंतीच्या आतल्या आकाशाला घर म्हणत असते. ध्यानात घ्या जरा. कशाला? भिंतीच्या आत जे आकाश आहे, पोकळी आहे, त्याला काय म्हणत असते? माणसं कुठं राहतात? भिंतीत का घरात? पसारा कुठं राहतो? भिंतीत का घरात? मग त्या विचार भिंतीच्या आतल्या घराला, त्या आतल्या जाग्याला काय म्हणत असते? घर. भिंतीला घर माहित नसते. भिंत ही त्याची उपाधी असते. त्या उपाधीच्या आत असतं, त्याला घर म्हणत असते. हा, मग घर पडत असतं का नसतंय? घर पडत नसतं, भिंती पडत असत्या. त्या भिंतीच्या आतलं जे आकाश आहे ते घडत असतं का पडत असतं? भिंती रचल्यानं ते घडत नसतंय, आणि भिंती पाडल्यानं ते पडत नसतंय. पण भिंतीच्या पाडण्यानं घर पडलं असा आरोप घरावर होत असतो. आणि भिंतीच्या रचण्यानं घर रचलं, बांधलं असा घरावर काय होत असतो? हे पा समजा जे आपलं बोलणं आहे ते पोकळीवर आहे. ध्यानात घ्या. घर नाही, त्या पोकळीला घर म्हणते. भिंतीच्या आतल्या पोकळीला घर म्हणते. पोट, कातड्याला पोट म्हणत नाही, त्या कातड्याच्या आतल्या पोकळीला काय म्हणते? पोट. तोंड कशाला म्हणता तुम्ही? व्हाटाला तोंड नाहीत म्हणत. त्या दोन व्हाटाच्या मधाची पोकळी, त्याला काय म्हणते? तोंड. तोंड काय? प्रत्येक गोष्टीने पहा तुम्ही, सर्व आरोप आकाशावर आहे. घट कशाला म्हणते? खापराला नाहीत म्हणत. खापराच्या मधल्या पोकळीला काय म्हणते? घट म्हणते. तुम्ही काही म्हणा. नाक कशाला म्हणते? त्या चमड्याला नाहीत म्हणत. चमड्याच्या आतल्या पोकळीला काय म्हणते? नाकातून हवा जाते, म्हणजे कातड्यातून जाते का? कशातून जाते? मग त्या नाकाच्या ज्या पोकळ्या आहेत तर त्या वरच्या पोकळीला नाक म्हणत नाही कोणी, पण त्याच्याशिवाय बी नाक नाही म्हणत कोणी. आकाशालाच म्हणते, पण त्या पोकळ्या मला म्हणते. तोंड आकाशालाच म्हणते, पण व्हाटा मला म्हणते. गाडगा आकाशालाच म्हणते, पण खापरा मला म्हणते. घर आकाशालाच म्हणते, पण भिंती मला म्हणते. कळलं का ते? हा, म्हणजे कशामुळे म्हणते? तर ह्या उपाधीमुळे म्हणते. आणि जे याच्या ठिकाणी ते नाही त्याला म्हणते. तसा जीवपणाचा आरोप आहे. जीव जन्माला जीवालाच म्हणते, पण देहामुळे म्हणते. त्यांनी चळवळीने लोभे आला म्हणते.
आणि चळवळ संपलीनी लोभे गेला म्हणते. मग जीवावरच आल्याचा आणि गेल्याचा आरोप आहे. जन्मा मरणाचा काय आहे? जीवावरच आरोप आहे. पण कशाच्या संबंधानं? देहाच्या संबंधानं. आकाशाला घटपणाचा आरोप आहे खापरामुळे. घट झाला, घट राहिला, घट फुटला. घट हे बोलणं खापराबद्दल नाही, आकाशाबद्दल. पण खापराला धरून असलेला आकाश. तसं जन्म, जीवन आणि मरण हे जे शब्द आहेत हे चैतन्यालाच आहेत, पण देहाच्या संबंधाने. इतकी त्या गोष्ट ध्यानात धरा, आपला पुढचा विषय सुलभ जाईल आपल्याला. मग चैतन्याच्या ठिकाणी ना जन्म नाही, ना जीवन नाही, ना मरण नाही. पण हे देहाच्या संबंधानं चैतन्यावर आलेले काय आहेत? आरोप आहेत. आणि हे आरोप ज्याला खरे वाटते त्याला जीव म्हणाव. आरोप ज्याला आरोप कळते त्याला जीवनमुक्त म्हणाव. आणि आरोपच राहिले नाही याच्या ठिकाणी, आरोप पण राहिले नाही, खरं तर राहिले ना आरोप पण राहिले नाही, त्याला विधिमुक्त म्हणावं, त्याला परमात्मा म्हणावं. परमात्म्याच्या ठिकाणी आरोप नसतो. ज्याच्या ठिकाणी आरोप असतो त्याला जीव मानाव, जीवनमुक्त जीव. आणि आरोपच खरा वाट लागला की त्याला बद्ध जीव मानाव. मग आपल्याला हे आरोप कळायला पाहिजेत. आपल्याला खरं वाटतंय, मी जन्मलो हे काय वाटतं? खरं वाटतं. मी जगायलो हे काय वाटतं? आणि मी उद्या मारणार आहे हे काय वाटतं? खरं वाटतं. म्हणजे आरोप वाटते तर खरं वाटतंय? खरं वाटतंय. मग खरं नाही, आरोप आहे. आणि हे आपल्याला वकीलकी करून संत सांगायचे की हे तुम्ही नाही केलेलं, आरोप आहे तुमच्यावर आलेले. काय? तुम्ही लटक्याच घेता आळगे गोकुळच्या नारी. लटकेच आळे आपल्यावर आलेले हे आळ आहे. कशामुळं? ह्या उपाधीमुळं. आळ कशामुळे तरी येत असतो. जसा तो मणी चोरल्याचा आळ कृष्णावर आलता. कृष्णाने चोरला नव्हता, ते पण चोरला नाही पण आणून द्यावा लागला म्हणी. काय नाही ध्यानात घ्या गोष्टी. चोरला तर नाही पण आणून द्यावा लागला आळामुळे. चोरला होता का त्याने? पण आणून कोण द्याला? ज्यानं नाही चोरला त्याने आणून द्याला, पण आळामुळं. तसा आपण मेलो तर नाही पण आम्ही अमर आहोत असं आणून द्यायचं आपल्याला. आता आपण मरत तर नाही, आपण जन्माला येतो नाही, पण अमर आहोत ही सिद्धी करायची. की अमृताची सिद्धी साधू संत आपल्याला उपदेशानं करून देतात. मी आपण जन्मालेलो तो नाही पण जन्मालेला आळ आला. आता मरणाचा आरोप येऊ द्यायचा नाही, मरणाचा आरोप खोटा ठरवायचा, ही आपल्याकडे जिम्मेदारी. आणि ही जिम्मेदारी आपण स्वीकारली पाहिजे की मी मरणारा नाही, मी अमृत आहे. असा अमृताचा आपल्याला काय घ्यायचा? इथं अनुभव घ्यायचा. आणि हा अनुभव संतांच्या संगतीत येऊ शकतो. मग आपण चैतन्य आहोत. आता चैतन्याचं स्वरूप कसं असतं हे जर आपण लक्षात घेतलं शास्त्राच्या पद्धतीनं, संतांनी सांगितल्याप्रमाणे आपल्या बुद्धीनं, तर निश्चितच आपल्याला जन्म मरणाचा भ्रम राहत नसतो. ध्यानात घ्या. मग व्यवस्थित जे आहे तो आल्याला भागाला कर्म करा. व्यवस्थित जसं असन तसं व्यवस्था लावलेली ईश्वरानं तसं राहा. लावलेलीच आहे आपल्याला ईश्वरा. सकळ जीवाचा करीतो सांभाळ. आपला सांभाळ करायला लागलेला आहे. मग जो सांभाळ करायला लागलेला आहे त्याचा आठवण करा. त्यानं कशा प्रकारचा सांभाळ आपलं नियोजन लावलंय हे जगात पहा. की आपल्याला हात पाय कान नाक दिलेले, शरीर दिलेले, व्यवस्था लावलेली. उगाच हाऊ भरेपणाप्रमाणे आपण जगू नका. जसं आहे तशी व्यवस्था ईश्वरानं लावलेलीच आहे. दिवस उगायला, मावळायला, श्वास यायला, चाललाय, रक्त निर्माण व्हायला लागले, पळायले नाड्या वाट, शरीर टिकायला लागले, हे ईश्वराचं नियोजन आहे. याच्यात आपलं काहीच नाही. म्हणून ईश्वर सर्व जीवाचा सांभाळ करायला लागला, त्याप्रमाणे आपला बी सांभाळ व्हायला लागलाय. पण आपल्याला ईश्वरानं मनुष्य देह दिलाय. तर मनुष्य देहामध्ये आपण संतांच्या संगतीत येऊन आपलं स्वरूप कळून घेणं हा आपला अधिकार आहे, आपलं कर्तव्य. आपलं कर्तव्य बजावावं आपण. आपलं कर्तव्य काय? जन्माला येऊन आपलं कर्तव्य काय? तर ईश्वराचं भजन करा आणि संतांच्या संगतीत आपलं स्वरूप ईश्वराचं स्वरूप कसं एक आहे हे कळून घ्या. हे कळण्यासाठी समजा व्यवहार करा.
खावा प्यावा, भजन म्हणावा, भक्ती करावा, संतांची सेवा करावा, ग्रंथ पाहा, सर्व जीवन समर्पित करावं ह्या गोष्टीला आपण, की आपलं स्वरूप आपल्याला कळालं पाहिजे. मग आपण चैतन्य आहोत हे ध्यानात घ्या. आपण शरीर नाही. शरीर आपल्याला कर्माचे भोग होण्यासाठी मिळालेलं आहे. कशासाठी? हा, आता तुम्हाला जे काही शरीर मिळाले, तुमच्या प्रारब्धाचे सुखदुःखाचे भोग आहेत, ते भोग भोगण्यासाठी मिळालेले शरीर. जशा चपला तुम्हाला प्रवासासाठी मिळालेल्या आहेत, जशी सायकल किंवा तुम्हाला मोटरसायकल ती प्रवासासाठी घेतलेली. घरात काम नाही तिचं तुम्हाला, म्हणून घराच्या बाहेर असते ती, बाहेर काम आहे तिचं. तसं प्रारब्धातले कर्म जर भोगायचे असतील तर देह लागतो. आगा कर्मी जे उरावे, ते सुखदुःखी फळावे, ते भोगावया यावे देहा याका. कारण देहाला आल्याशिवाय जीवाला सुखदुःखाचे भोग होत नाही. आणि सुखदुःखाचे भोग होईपर्यंत कर्म शांत बसत नाही, बसू देत नाही. कोण? कर्म. कारण ते मागे केले कर्म झाले, त्याची भोगा आले, म्हणून ते भोगावत लागणारे. झालेलं कर्म भोगल्याशिवाय पर्याय नाही. आणि ते कर्म भोगायचं असलं तर देह लागतो. जसा प्रवास करायचा असला तर वाहन लागते, पाय लागते कमीत कमी. म्हणून आपल्याला वाटतंय 4 व्हीलर वाहन आहे, 2 व्हीलर वाहन आहे. अरे ते नाही, चप्पल पण वाहन आहे. चप्पल नसली तर पाय पण वाहन आहे, पाय नसली तर प्राण पण वाहन आहे, प्राण नसली तर मन पण वाहन आहे. हे कळलं पाहिजे. काय कळलं पाहिजे? मनाच्या वाहनानं सुद्धा भोगाकडे प्रवास होतो. कशानं? मनाच्या वाहनानं वासनेनं प्रवास करता येतो. कशानं? वासनेनं. प्राणाच्या वाहनानं हालचालीचा प्रवास करता येतो. पायाच्या वाहनानं येण्या जाण्याचा प्रवास करता येतो, बर का. आणि चपलानं बुटानं चालण्याचा, उन्हात चिखलात पावसात प्रवास करता येतो, काट्यातून सुद्धा. बिगर काट्याचा असा नाही करता येत. काट्याच्या जागेतून असा बिगर चपलाचा नाही करता येत. आणि लांब दूर वेगानं प्रवास करायचा असला तर मग सायकल पासून ते हेलिकॉप्टर विमानापर्यंत वाहन आहे, जे वाहन बाहेरची. म्हणून सर्व वाहन आहे जे वाहून नेतात त्याला वाहन म्हणतात. तर मन सुद्धा वाहून नेणार आहे. समजा जवळचं वाहन मन आहे आणि समजात लांबचं वाहन युम आहे. समजायला भेटत नाही ते, आणि समजायला भेटतं ते मन आहे. समजायला भेटलेलं ते मन आहे जवळचं वाहन. कोणचं? समजात जवळचं वाहन कोणचं आहे? मन. ते गरीबाला बी येईल, श्रीमंताला बी. बाकीचे